मी नीलम. मनासंबंधी आपण आत्तापर्यंत माझे बरेच व्हिडिओज पाहिलेले आहेत आणि आता आज असाच एक नवीन वर्षाच्या आगमनासाठी आपण जेव्हा जुनं काही टाकून देतो आणि नवीन पुढे जातो नवीन वर्षात, त्यासाठी मनाचे रिन्युएशन डॉक्टर धनंजय देशपांडे यांचा खूप सुंदर लेख आहे की जो मला आवडला आणि तो मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे. घराचे रिन्युएशन करतो, मनाचे कधी करणार? आपल्यापैकी बहुतेकांनी कधी ना कधीतरी घराचे अथवा ऑफिसचे रिनोव्हेशन तर नक्कीच केले असणार. त्या काळात 8-15 दिवस जी काही आपली तारांबळ होते, दैनंदिन कामे विस्कळीत होतात, ती अनेकदा मेटाकुटीला आणते. हेही जितकं खरं तितकंच त्यानंतरचा घराचा ऑफिसचा लुकच बदलून जाणार असतो. ते इमॅजिन करून आपण तो 8-15 दिवसांचा त्रास सहन करतो ना. कारण नंतर एकदम फ्रेश वाटणार असतं. जागा तीच असते, पण वेगळंच एक चैतन्य तिथं येणार असतं. एखादं जुनं फर्निचर भंगारात देऊन तिथं नवीन काहीतरी आपण घेतलेलं असतं. साधं टेबलावरचं फ्लॉवरपॉट, त्याच्यासारखं भांडं जरी बदललं तरी किती वेगळं वाटतं ना. मात्र आपण रिन्युएशन का करतो? तर त्या वास्तूचा चेहरा मोहरा जुना झालेला असतो. 8-10 वर्षापूर्वी केलेलं फर्निचर आता आउटडेटेड वाटायला लागतं. भिंतींचे रंग जुने झालेले असतात, त्यामुळे एक प्रकारचा कळकटपणा त्याला आलेला असतो. छताला कुठेतरी बारीक लिकेज असल्यानं तिथं काळे डाग पडलेले असतात. थोडक्यात काय तर ते घर ऑफिस थोडं म्हातारा झाल्यासारखं थकलेलं झालेलं असतं. म्हणून आपण रिन्युएशन करायला घेतो आणि त्या वास्तूला पुन्हा नवीन जीवन देतो, ज्यामुळे आपलेही जीवन अजून नाविन्याने बहरून येते. हे सगळं तुम्हाला माहीत आहे. त्यात नवीन नसेन काही, पण जसे काही काळाने वास्तूचे रिन्युएशन होते, तसेच आपल्या मनाचे कधी रिन्युएशन करता का? विचार केलाय का कधी? मुळात मनाला रिन्युएशन करावे लागते हेच अनेकांना माहीत नाहीये. त्यासाठीच तर हा पोस्ट प्रपंच. तर मनाचे रिन्युएशन नक्की करावे. किमान 3-4 वर्षातून एकदा तरी करावेच. कारण आपल्या मनातही जुन्या घरासारखी जुन्या मतभेदाची जळमटे साठलेली असतात. कुठेतरी मान अपमानाचे लिकेज होऊन डाग पडलेले असतात. हृदयाच्या भिंतीवर अपयशातून आलेलं झाकोळ साठून ती भिंत जुनाट झालेली असते आणि त्यामुळेच आपण अनेकदा कारण नसताना अगदी बारीक सारीक गोष्टीवरून चिडचिड करत असतो. आतल्या आत धुमसत असतो आणि कधीतरी त्या धुमसण्याचा स्फोट होऊन त्याचे परिणाम तुमच्यासह भोवतीच्या सर्वांवर घडत असतात आणि एकूणच मानसिक स्वास्थ्य सर्वांचे बिघडते. आणि म्हणूनच मनाचे रिन्युएशन अधूनमधून करावे. आता त्यासाठी नेमकं काय करावं? जसा भिंतींचा रंग जुना झाला म्हणून नवीन रंग लावतो, तसेच अपयशामुळे मन जे काळोखे झालेलं असतं, ते अपयश किंवा तो विचार मुळातच पुसून टाका. नव्या उमेदीने मन पुन्हा सज्ज करायचं. जशी घराच्या कोपऱ्यात साचलेली जळमट झाडून काढतो, तसेच मनाच्या कोपऱ्यात साचलेली इतराबद्दलची मतभेदाची जळमटे काढून टाकायची. झालं गेलं गंगेला मिळालं असं म्हणत त्या समोरच्याला माफ करून टाकायचं. आपल्या मनातली ती अस्वच्छता पुसून काढायची. जसे आउटडेटेड फर्निचर आपण बदलतो, तसेच आपल्या मनातील काही आउटडेटेड झालेल्या संकल्पना भंगारमध्ये टाकून द्यायच्या. 20-25 वर्षापूर्वी मनामध्ये जे काही संकल्पनांचे गाठोडे साठलेलं आहे, ते एकदा बसून बाहेर काढून पाहायचं की त्यातले आजच्या काळात किती लागू आहे. उदाहरणार्थ, पूर्वीच्या काळी महिला महिन्यातले ते 4 दिवस घरात एका कोपऱ्यात बसून असायच्या. आता तसे बसत नाहीत. नेहमीचे दैनंदिन कामकाज त्या करतात. आता तेव्हाची ती शिवाशिव राहिली नाही. त्यामुळे जसे आता त्या त्रासातून सुटका झाल्याचे महिलांना जाणवते, कारण त्यांनी ती आउटडेटेड संकल्पना काढून टाकून दिली.
अशाच पुरुषांनीही काही संकल्पना अजून कवटाळून ठेवल्या असतील तर त्या काढून टाकाव्यात. मग पहा, मनाचे घर कसे पुन्हा एकदा चैतन्याने उजळून निघेल. जसे काही वर्ष उगाच आपण काहीतरी वस्तू माळ्यावर ठेवलेल्या असतात, मात्र रिन्युएशन वेळी लक्षात आल्यावर आपण त्याही काढून टाकून भंगारात देतो, तसेच उगाच अनेक वर्ष एखाद्या व्यक्तीबद्दल काही कारणाने वाद होऊन आपण दूर गेलेला असतो. तर आता अजून किती वर्ष तेच मनाच्या माळ्यावर जपत ठेवणार? सरळ ते उचला आणि भंगारात म्हणजे मनाच्या बाहेर काढून टाकून द्या आणि मोकळ्या मनाने त्या व्यक्तीला हाय डिअर म्हणत साथ घाला. त्यानेही प्रतिसाद दिला तर उत्तमच, सोने पे सुहागा, आणि नाही दिला तर किमान तुमच्या मनाचा माळा तर मोकळा झाला ना, हाही फायदाच की. घराचे आणि मनाचे रिन्युएशन याबद्दल अजून खूप काही तुलनात्मकरित्या सांगता येईल, पण खूपच लांबेल सगळं, म्हणून थांबते. व्यक्तिपरत्वे या मनाच्या रिन्युएशनमध्ये इतर अनेक पैलू तुम्हाला सापडतील. त्यानुसार हीच रिन्युएशनची फुटपट्टी लावून त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करा. एक नेहमी लक्षात घ्या की ज्याचे मन अपार साफ असते त्याचे जगणे समृद्ध आणि आनंदी असते. हा स्वानुभव आहे आणि त्यासाठीच मनाचे रिन्युएशन अधूनमधून करत जा. नाहीतर नाही मन निर्मळ तेथे काय करील साबण, हे थोर संतांनी सांगून ठेवलं आहेच. मनाचे रिन्युएशन करा, छान रहा, मस्त जगा. डॉक्टर धनंजय देशपांडे डी.डी., समुपदेशक, मानसोपचार तज्ज्ञ, हे याचे लेखक आहेत. हे अतिशय सुंदर मी आपणासमोर शेअर केलेलं आहे. आणि त्याचबरोबर माइंड पॉवर याविषयी सप्तरंग 594